नमस्कार. आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्या एका प्रभावी काळाच्या पुढे जाऊन विचार मांडणारी आवडी या कादंबरीचा आपण परिचय करून घेणार आहोत. प्रेमाला जात असते का? याशिवाय माणसाच्या मनाला समाजाच्या भिंती अडवू शकतात का? एका स्त्रीनं आपल्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेतला तर तो गुन्हा ठरतोय का? हे या प्रश्न उद्भवणारी ही कादंबरी आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तरी अण्णाभाऊ साठे यांची आवडी कादंबरी वाचली पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांची आवडी कादंबरी 1963 साली प्रकाशित झाली. ही नायिका प्रधान कादंबरी आहे. एका तरुणीची प्रेमकथा आहे. याचबरोबर जातीय व्यवस्था, स्त्रियेचे स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि मानवतावादाचा जाहीरनामा म्हणजे अण्णाभाऊ साठे यांची आवडी कादंबरी. जेव्हा ही कादंबरी लिहिली त्या काळामध्ये समाजात जात प्रतिष्ठा आणि पुरुषतेच्या नावाखाली मुलींच्या आयुष्याचे निर्णय इतरच त्यांच्या घरातले घेत होते. अशा काळात अण्णाभाऊ साठेंनी ही आवडी नावाची कथा लिहिण्याचं धाडस केलं आणि हा एक समाजातला ज्वलंत प्रश्न त्यांनी उभा केला. आवडी या कादंबरीची कथा सुरू होते तात्या चौगुले यांच्या घरातून. हे घर म्हणजे सुखवस्तू घर, श्रीमंत असलेलं घर, जमीन जायदाद, बैल बारदाना, जनावरे, गावात पंचक्रोशीत मान असणारं हे घर, समृद्ध असं घर. या घरातली आवडी हिच्यावर ही कथा सुरू होती. आवडी ही तशी सुंदर असते, आत्मविश्वासानं भरलेली असते, ती स्वाभिमानी आहे. ह्या आवडीची भेट एका दिवशी धनाजी रामोशी या तरुणाशी होती. धनाजी हा शरीरयष्टीनं दष्टपुष्ट, रुबाबदार, पराक्रमी, मेहनती पण प्रामाणिक असा तो खालच्या जातीत जन्मलेला व्यक्ती आहे, तरुण आहे. खालच्या जातीत जन्मलेला तरुण आहे. त्यामुळं ह्या दोघांची मैत्री होते. भेटीतून, परिचयातून, स्वभावातून नकळत दोघांच्याही मनात प्रेम अंकुरते. ह्यांचं प्रेम रूपावर, संपत्तीवर नसतं, तर स्वभाव, माणुसकी आणि परस्पर सन्मानावर आधारलेलं प्रेम असतं. पण या प्रेमाचं सुगंध समाजाला सहन होत नाही. बऱ्याच जणाला हे खटकतं. यांची जवळीक माणसाला खटकते, नजरेत भरते. विशेषतः आवडीचा भाऊ नागू पाटील यांना हे जास्तच खटकतं. आपल्या घरातील मुलीने गावातल्या खालच्या जातीच्या तरुणासोबत बोलावं, प्रेम करावं, ही आपल्या प्रतिष्ठेला न शोभणारी, आपली प्रतिष्ठा ही बाब आहे हे नागूला वाटतं. आणि इथूनच ही कादंबरी अधिक संघर्षाला सुरुवात होते. एका बाजूला प्रेम आहे, समानता आहे, माणुसकी आहे, तर दुसऱ्या बाजूला जात, अहंकार आणि खोटी प्रतिष्ठा, ह्या दोन विचारामध्ये द्वंद्व सुरू होतं. आवडीचं मन तर धनाजीवर जडलं आहे. ती त्याच्यावर प्रेम तर करतेच आहे, पण आवडी जातीनं वरिष्ठ जातीची आणि धनाजी हा लहान जातीचा असतो. म्हणून या दोघांच्या प्रेमामध्ये तुष्ट येतं आणि आवडीचा भाऊ नागोजी पाटील हा याच्यामध्ये खूप मोठा अडसर पडतो. हा नागोजी पाटील परंपरावादी, जात मानसिकता असताना खोटा प्रतिष्ठाचं समर्थन करणारा हा माणूस आहे. हा त्याचा भाऊ आहे. त्यांना त्यांचं नातं मान्य नसतं, त्यांना त्यांचं प्रेम मान्य नसतं. हे मनात भावना ठेवून तो आपल्या बहिणीवर बंधनं आणतो आणि पुढं जाऊन तो उत्तम पाटलाशी तिचं लग्न लावून देतो. विवाह तर होतो, लग्न तर होतं, पण विवाहाच्या नंतर आवडीला त्या घरामध्ये सुख मिळत नाही. तिच्या भावनेची, तिच्या मनाची कदर होत नाही. तिला कसलं स्वातंत्र्य मिळत नाही आणि तिनं प्रश्न विचारते स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार मला का नाही? आणि तिथूनच तिच्या मनामध्ये, तिच्या विचारामध्ये बंड सुरू होतं. काही काळ गेल्यानंतर तो अन्याय तिला सहन होत नाही आणि उत्तम पाटलाच्या घरातून ती बाहेर येते आणि धनाजीकडे ती येते. इथून या कादंबरीला आणखीन एक रंजकपणा आलेला आपल्याला दिसून येतो. तेव्हा ती धनाजीकडे येते तेव्हा नागोजी आणखीनच जास्त चवताळतो, चिडतो, सुडाच्या भावनेनं पाहतो आणि त्या दोघाचा पाठलाग करतो. त्या दोघाच्या मागे नजर ठेवतो आणि अक्षरशः नागोजी पाटील आपल्या संधी पाहून आपल्याच बहिणीचा
खून करतो. हा प्रसंग ह्या कादंबरीचा अत्यंत हृदयद्रावक प्रसंग आहे. या कादंबरीमध्ये आवडी जी अण्णाभाऊनं नाव ठेवलं आहे, तर तिला स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगायचं असतं. तिच्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगायचं. तिच्या काही आवड आहे, तिच्या काही अपेक्षा आहेत, त्या आवडीनुसार, इच्छेनुसार एक स्वतंत्रपणानं जगणारी ती मुलगी आहे. म्हणून अण्णाभाऊ तिचं आवडी नाव ठेवतात. खरं तर आवडीच्या प्रेमकथेचं वर्णन जरी असलं तरी या कादंबरीत जातीभेद आहे, खोटी प्रतिष्ठा आहे, पुरुषसत्ताक विचार आहे आणि स्त्रीच्या स्वातंत्र्यावर घातलेले बंधनं यावर अण्णाभाऊ थेट प्रहार करतात. त्या कादंबरीमधला जो धनाजी आहे, जो आवडीचा प्रियकर आहे, तो ही या कादंबरीतलं महत्त्वाचं पात्र आहे. तो आवडीवर प्रेम करतो पण तिच्यावर अधिकार गाजवत नाही. तिच्या निर्णयाचा आदर करतो, तिच्या इच्छेचा सन्मान राखतो आणि तिच्यासोबत आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. या समजूतदारपणातून अण्णाभाऊ स्त्री पुरुष समानतेचा संदेश इथं आपणाला दिला आहे. प्रेमाला जात नसते, स्वाभिमानाला किंमत नसते आणि माणुसकीपेक्षा मोठा कोणता धर्म नसतो, हे अण्णाभाऊने या कादंबरीतून आपल्याला सांगून दाखवून दिलेलं आहे. म्हणून आवडी ही कादंबरी केवळ एका स्त्रीची प्रेमकथा नाही, तर प्रेम, स्वाभिमान, स्त्री स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनाची गाथा असलेली ही कादंबरी आहे. म्हणूनच मी ही कादंबरी वाचन केल्यानंतर आपणाला स्त्रीच्या जीवनात असणारे संघर्ष समजून घेता येते. हे केवळ स्त्रीच्या जीवनातला संघर्ष नाही, तर समाज बदलण्याची ताकद असणारा विचार या कादंबरीमध्ये आहे. जात्यांत निर्मूलनासाठीचा जो प्रयत्न आहे तो याच्यातून दिसतो. एक स्वतंत्र विचाराची, स्वतंत्र बाण्याची, स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ पाहणारी स्त्री अण्णाभाऊनं या आवडी या कादंबरीमध्ये चित्तारलेली आहे. धन्यवाद. नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वैर या कादंबरीविषयी चर्चा करणार आहोत, तिची ओळख करून घेणार आहोत. वैर ही एक छोटीशी कादंबरी आहे. या कादंबरीची कथा मूळची निर्मिती नाही, तर अण्णाभाऊ साठे यांनी 1948 साली एक नाटक लिहिले होते, इनामदार. इनामदार नाटक लिहून झाल्यानंतर खूप वर्ष या नाटकाचे प्रयोग झाले नव्हते. म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी या इनामदार नाटकांचेच रूपांतर वैर या कादंबरीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. वैर ही कादंबरी वेळापूर गावातील इनामदार आणि शेतकरी यांच्या 3 पिढ्याचं वैराचं संघर्ष मांडलं आहे. वैर कादंबरीचं कथानक कुठं घडतं तर वारणेच्या खोऱ्यातल्या वेळापूर गावामध्ये. हे वेळापूर गाव वारणेच्या खोऱ्यात आहे. तिचं वारणेच्या खोऱ्यातल्या डोंगर रांगा आहेत, वारणेची नदी आहे, जंगल आहे, डोंगर आहे, शेती आहे, त्या गावातली जत्रा आहे, त्या गावातले वाडे आहेत, रामोशाचा वाडा आहे, गावातला वाडा आहे, तिथं महागोळाची जत्रा आहे
असे अनेक बाबी अण्णाभाऊ साठेंनी या कादंबरीत जिवंत केले आहेत. त्या काळातला ग्रामीण भागच जणू या कादंबरीमध्ये अण्णाभाऊनं जिवंत केलेला आहे. तर ह्या कादंबरीचा काळ स्वातंत्र्यपूर्व काळातला ग्रामीण भाग आहे. ह्या ग्रामीण भागामध्ये जमीनदारी आहे, वतनदारी आहे, जातीव्यवस्था आहे, शेतकऱ्याचं शोषण आहे. अशा अनेक घटना, असे अनेक घटक त्या काळामध्ये होते. ह्या कादंबरीमध्ये वैराची सुरुवात केव्हापासून होते? या कादंबरीमध्ये गणपतराव देशमुख नावाचे एक इनामदार असतात. त्या इनामदाराची अनेक गावामध्ये मोठी वतनदारी असते आणि ही वतनदारीतून त्याला सत्ता प्राप्त झाली असते. ही सत्ता काही इमानदारीनं तो मिळवलेला नसतो. ही सत्ता त्याच्या 3-4 पिढ्यापासून चालत आलेली असते. गणपतरावाचे आजोबा नानासाहेब देशमुख त्या गावचे वतनदार होते. त्या गावामध्ये त्यांनी असंच एका वर्षी शेतकऱ्यांना कर्ज दिलं असतं आणि शेतकऱ्यांचे कर्ज न फिटल्या कारणानं त्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या होत्या, जमिनी मिळवल्या होत्या आणि तिथूनच त्या गावच्या संघर्षाला सुरुवात होते. नानासाहेब देशमुख इनामदार आणि शेतकरी गावकरी यांच्या वैर्याला सुरुवात होती, यांच्या सुडाला, संघर्षाला सुरुवात होते. पुढे नानासाहेबाचा मुलगा गोपाळराव सुद्धा आपल्या वडिलाच्याच मार्गाने जातो. गोपाळरावच्या अगोदर नानासाहेबाचा खून होतो. नंतर नानासाहेबाचा खून झाल्यानंतर त्यांचा मुलगा गोपाळरावकडे तशीच सत्ता येते आणि गोपाळराव सुद्धा आपल्या वडिलाच्याच मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करतो. काही काळानंतर गोपाळरावचा सुद्धा खून होतो आणि त्याची परंपरा पुढं गणपतरावाकडे येते. हा गणपतराव या गावचा सत्ताधीश असतो, वतनदार असतो. या वतनदाराच्या विरोधात वतनदार असल्यामुळं तो त्या गावातल्या शेतकऱ्यांना, आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा खंड आधी जास्तीचा खंड आकारतो आणि तशी वसुली करायला सुरुवात करतो. त्यामुळं त्या गावातले मुकुंदराव आणि महिपती हे दोघं त्या गावातले असतात. ते खरं तर सामान्य शेतकरी असतात, ते सज्जन असतात, पण त्यांचे विचार पुरोगामी असतात. या इनामदारच्या अन्यायाला तोंड देण्यासाठी त्यांनी गावातल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना एकत्र करतात आणि इनामदारच्या विरोधात उभं करतात. असा हे संघर्ष सुरू होतो. हे इनामदारला कळतंय की या एकजुटीच्या मागे, गावकऱ्यांच्या एकत्र येण्याच्या मागे कोण आहे, तर गावात तो मुकुंदराव आहे. म्हणून मुकुंदरावाच्या विरोधात तो खोटे आरोप लावून त्याला न्यायालयात ओढतो. बरेच दिवस त्याला न्यायालयाचे पायऱ्या चढाव्या लागतो, न्यायालयीन लढा तो करावा लागतो. बरेच वर्ष चाललं, पण सुदैवानं मुकुंदाच्या बाजूनं हा न्याय लागतो आणि मुकुंद निर्दोष सुटतो. पण ह्यांचं वैर्य चालूच असतं. मुकुंदाला एक मुलगी असते गुना नावाची. ती सुंदर असते, पण तिची ओळख सुंदर मुलगी म्हणून राहत नाही, तर ती कष्टाळू असते, स्वाभिमानी असते आणि ती विचारांना थोडीशी प्रगल्भ असते, विचारांना थोडीशी आधुनिक असते. तिचं प्रेम राजाराम या मुलावर जातं. राजारामचे वडील महिपती, मुकुंदराव आणि महिपती त्या गावचे प्रमुख असतात. पण मुकुंदरावाला ही गोष्ट कळल्यानंतर तो विरोध करत नाही, तर तिच्या निर्णयाचा आदर करतो. खरं तर त्या काळातली समजामशाही व्यवस्था, त्या काळातली जातीय व्यवस्थेमध्ये असा प्रसंग क्वचित येतो, पण अण्णाभाऊ महिपतरावच्या रूपानं स्त्रियांच्या निर्णयाला पाठबळ देणारा बाप दाखवलेला आहे. ही एक या कादंबरीची जमेची बाजू आहे. इथे एक ट्विस्ट येतं. मुकुंदरावाची मुलगी गुना ही त्या गावामधली एक कणखर
स्त्री म्हणून पुढे आल्या. ह्या मुलीचा, ह्या स्त्रीचा छेड काढतो तो मल्लू. मल्लू हा गणपतरावाकडेच राहणारा माणूस आहे. तो गणपतरावच्या बाजूचा आहे आणि मल्लू ह्या गुणाची खोड काढतो. तेव्हा महिपती त्याला डापारतो, त्याला सवाल विचारतो आणि गावाच्या पुढं त्याचा अपमान करतो. त्यामुळं मल्लू गाव सोडून पळून जातो आणि नरसू ह्या लुटाऱ्याच्या टोळीसोबत जाऊन राहतो आणि गुणाचा सूड घेण्याच्या पवित्र्यात तो असतो. त्याच कालखंडामध्ये काही काळ गेल्यानंतर पुन्हा एकदा गावामध्ये गुणाची छेड गुंड्या काढत असतो आणि गुंडा हे गुणाची छेड काढल्यानंतर सर्व राजाराम त्याच्या विरोध करतो. राजाराम त्याला डापारतो, राजाराम त्याला रोखतो. त्यामुळं गुन्हा त्या गावामध्ये चर्चित होते आणि मूळच्या वैराला, मूळचं भांडण्याला अधिक जास्त त्याला गती येते आणि गावातल्या महिलेला च्या विरोधात हे खोड करणारे जे गणपतरावचे माणसं असतात त्याच्या बाजूनं गाव असतो. म्हणून गावाला नव्यानं एकदा आणखी सुडाची वैराची झालर येते. हे जेव्हा वाढत जातं तेव्हा गणपतरावच्या विरोधात गाव उठत आहे. गणपतरावाला ह्याची जाणीव होती आणि गणपतराव नरसू लुटेरा असतो, लुटमार करणारा असतो, टोळीधारी असतो, त्याला आपल्या गावामध्ये आणतो, वाड्यामध्ये आश्रय देतो आणि हिंसा करायला भाग करतो. गावामध्ये वजन निर्माण करतो आणि नरसू गावामध्ये हिंसाचार करतो, लोकांना धाकात ठेवतो, लोकांना भांडणं करून त्यांना भीती घालतो. या गोष्टीची ही प्रसंग वाढत जाते, हे धाकता वाढत जाते आणि गावामध्ये संघर्ष उभा राहतो आणि संघर्षामध्येच एका दिवशी गाव पेटवून दिला जातो आणि त्या गावामध्ये मुकुंदरावाचा खून होतो. मुकुंदरावाचा खून ही जो प्रसंग आहे या गावातला खरोखरच एक अत्यंत वेदनादायी प्रसंग या कादंबरीतला, अत्यंत वाईट प्रसंग या कादंबरीचा होतो. मुकुंदाचा खून होतो आणि महिपती एकटा पडतो. महिपती पुन्हा लोकांकडं जातो. इथं इनामदाराला असं वाटतं, इनामदार आणि नरसूला असं वाटतं की आता गाव आपल्या ताब्यात राहील, आपल्याला भिवून राहील. पण उलटं गाव अधिक एकजुटीने येतो, अधिक चेव घेतो आणि पुन्हा एकदा नवा संघर्ष पेटतो गावामध्ये. हे प्रसंग झाल्यानंतर मल्लू गुणाचा सूड घेण्यासाठी तिला पळवून न्यायचा प्रयत्न करतो, तिला किडनॅप करायचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा गाव त्यापासून रोखतो आणि गाव सर्व मिळून एकत्र मिळून त्याला हाकलून दिला जातो. असं वैरांचं, असं संकटाचं पुन्हा रूपांतर होत जातं, वाढ होते. थांबण्यापेक्षा वाढ झालेली आपल्याला दिसून येतं. पण नरसू लुटारू असतो. त्या नरसूला महिपतराव जे सत्य आहे ते सांगतो. गावामध्ये काय काय चालू आहे, त्यांचे पूर्वज कसे होते, तो कसा शेतकऱ्यांना अन्याय करतो, ते कसा शेतकऱ्याची लूटमार करतो, ह्याचं महिपती त्या नरसूला पटवून देतो आणि नरसू त्याचं मतपरिवर्तन होतं. नरसूच्या मतपरिवर्तन झाल्यानंतर नरसू हा जो गणपतरावचा माणूस असतो, इनामदारचा माणूस असतो, तोच इनामदारचा माणूस गणपतरावच्या विरोधात होतो आणि गावकरी आणि नरसू मिळून गणपतरावचा खून केला जातो. खून होतो गणपतरावचा. खरं तर या कादंबरीमध्ये एकच असा एक नायक नाही, एकच एक नायक नाही. मुकुंदराव हा संघर्षाचं नायकत्व आहे. मुकुंदरावापाशी महिपती हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचं नायकत्व करतो, तर गुणा ही स्वाभिमानाचं नायकत्व करतात
आणि गावकरी शेतकरी हे शोषणाच्या विरोधात उभा टाकण्याचं नायकत्व करतं. अण्णाभाऊ साठ्यांचं एक वैशिष्ट्य या कादंबरीमध्ये हे सांगता येईल की काला नायक न करता समूहाला नायकत्व दिलेलं आहे. समूहाला नायकत्व दिलं आहे हे या कादंबरीची मोठी जमेची बाजू आपल्याला सांगता येते. या कादंबरीमध्ये संघर्ष आहे नाही रे आणि आहे रेच्या विरोधातला. तो जसा वर्ग संघर्ष आहे तसा सामाजिक शोषणाचा सुद्धा संघर्ष आहे. एका बाजूला इनामदार, नरसू, मल्लू, गुंड्या ही वर्ग संघर्षाची बाजू घेऊन लढतात, तर त्यांच्या विरोधात महिपती, मुकुंद आणि गावकरी याचा संघर्ष असतो. वर्ग संघर्ष आहे. एवढंच नाही तर या कादंबरीमध्ये जसं वर्ग संघर्ष आहे तसं जात संघर्ष आहे. धर्मानं कसं लोकांना शोषण केले याचा संघर्ष आहे आणि स्त्री विरोधात कसं दृष्टिकोन आहे, स्त्रियांच्या बाबतीमध्ये कसा भेदभाव केला जातो ते गणूच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. म्हणून या कादंबरीमध्ये वर्ग संघर्ष आहे, जात संघर्ष आहे, स्त्रीच्या शोषणाचा संघर्ष आहे. म्हणून अण्णाभाऊ साठे या कादंबरीचा शेवट इनामदारच्या खुनानं होतो आणि इनामदारला मारणारा नरसू तो नरसूला फौजदार मारतो आणि इथं एका शोषणाचा अंत केलेला दिसून येतो. एक शोषण थांबतो आणि शेतकऱ्याच्या एकजुटीची विजय होतो. शेतकऱ्यांच्या एकजुटीची कथा आहे ही, गुणाच्या स्वाभिमानाची कथा आहे ही, मुकिंदाच्या नेतृत्वाची कथा आहे ही, गावकऱ्याच्या समूहाची एकजुटीची कथा आहे. धन्यवाद.